नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला अंतर्गत सराव पाठ त्यामध्ये माझं नाव श्रीकृष्ण गणेश घुसळकर, वर्ग 8वा, माझा विषय आहे फिजिक्स आणि आज आपण बघणार आहोत बल आणि दाब। सर्वांना दिसतंय? फळा व्यवस्थित आहे? ओके, तर चला मित्रांनो, मला सांगा, मागच्या वर्षाला आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम बघितला। कोणी सांगू शकेल का? ठीक, तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असा सांगतो की एखादी स्थिर वस्तू आहे, बघा हे डस्टर तुम्हाला दिसत असेल, या डस्टरवर एखाद्या वस्तूवर कोणतंच अस्थिर वस्तू आहे, याच्यावर जर कोणतंच कार्य होत नसेल तर ती वस्तू एकाच ठिकाणी राहते, बरोबर आहे? आपण काहीच नाही, हे डस्टर एका ठिकाणी आहे, याला आपण बल लावत नाही, फोर्स लावत नाही, काहीच नाही, तर ते एकाच ठिकाणी राहते, बरोबर आहे? दुसरी गोष्ट, एखादी गतिमान वस्तू आहे, म्हणजे एक्झाम्पल म्हणून एक गाडी चालली आहे, हायवेना एक गाडी चालली आहे, तिच्यावर पण आपण कोणतंच बल प्रयुक्त करत नाही, तर काय होणार? ती गाडी त्याच दिशेने त्याच वेगाने पुढे जात राहणार, तिच्यावर आपण कोणतंच बल प्रयुक्त केलेलं नाही, ती वस्तू त्याच वेगाने त्याच दिशेने सरळ चालत राहणार। तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा सांगतो की एखादी स्थिर वस्तू, तिच्यावर आपण कोणतंच बल प्रयुक्त करत नाही, तिच्यावर कोणतंच कार्य करत नाही, आणि एखादी गतिमान वस्तू जी आहे ती त्याच दिशेने त्याच वेगाने कार्यरत राहणार, त्याच वेगाने ती समोर चालत राहणार, हाच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे। म्हणजे स्थिर वस्तू स्थिर एकाच ठिकाणी राहणार आणि गतिमान वस्तू, तिच्यावर कोणता बल प्रयुक्त करत नाही, ती पण त्याच दिशेने सरळ जात राहणार, हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपण मागच्या वर्षाला बघितलेला आहे। तर आज आपल्याला बघायचं आहे बल आणि दाब। तर मला सांगा, बल म्हणजे काय? लिहितोय मी, बल म्हणजे काय? सांगू शकेल कोणी? मी सांगतो, बल म्हणजे एखाद्या वस्तूवर केलेले कार्य, मग ती कुठलीही असो, वेगाने जाणारी गाडी असो किंवा टेबलवर ठेवलेला डस्टर। आता हा डस्टर आहे, याच्यावर आपण बल कार्यरत केलं, याला समोर ढकललं, तर हा काय होणार? समोर जाणार, म्हणजे याच्यावर आपण म्हणजे बल प्रयुक्त केलंय, तिच्यावर कार्य केलंय, बरोबर आहे? आणि एखादी गाडी उभी आहे, तिच्यावर आपण चालू होत नाहीये, बरोबर आहे? एखादी गाडी ती चालू होत नाहीये, तिच्यावर आपण फोर्स लावतो मागून, त्याला ढकलतो, ते एक झालं बल, हे एक बलाचे कार्य। म्हणजे बल म्हणजे काय सांगता येईल? एखाद्या वस्तूवर प्रवृत्त केलेले बल, मग एखाद्या वस्तूवर केलेले कार्य म्हणजे बल होय। कळलं इथपर्यंत? पुढे जायचंय, चला आपण पुढे जाऊ। आता बलामध्ये आपल्याला बघायचंय संपर्क बले आणि असंपर्क बले। तर संपर्क बलामध्ये पुस्तकात तुम्हाला उदाहरणं दिलेले आहेत, तेच मी घेतोय की एखादी गाडी आहे, चालू होत नाहीये, मग त्याला काय करावं लागेल? बल प्रवृत्त करावं लागेल, बरोबर आहे? मग आता बल प्रयुक्त करण्यासाठी त्याला माणसं लागणार, मग ती गाडी एका ठिकाणी उभी आहे, आपण त्याला मागून ढकलतोय, म्हणजे गाडीचा आणि माणसाचा संपर्क आला। ओके, त्या पुस्तकात तुम्हाला दुसरं उदाहरण दिलेलं आहे। दुसरं उदाहरण, एक मुलगा कुत्र्याला ओढतोय, बरोबर आहे? आता समजा सपोज आपल्या घरी एक कुत्रा आहे, ते आपल्याला दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे, ते कधी कधी येत नाही, बरोबर आहे? त्यामुळे आपण त्याला ओढतो, म्हणजे हा एक बल, म्हणजे ते फोर्स अप्लाय करतो, ओढतो त्याला, बरोबर आहे? हे एक झालं संपर्क बलाचं उदाहरण। तिसरं उदाहरण दिलेलं आहे, एक मुलगा फुटबॉलला, बॉल आहे, त्याला ढकलतोय, बरोबर आहे? म्हणजे तो त्या बॉलवर फोर्स अप्लाय करतोय, म्हणजे त्याला तिच्यावर बल अप्लाय करतोय,
म्हणजे त्या बॉलवर तो कार्य करतोय, काहीतरी त्याला ढकलण्याचं कार्य करतोय, तो एक बल. म्हणजे हे झालं संपर्क बलाचं कार्य. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता हे झाले संपर्क बलाचे उदाहरण. बरोबर आहे. तर आपल्याला संपर्क बलाची व्याख्या सांगता येईल की वस्तूंच्या एकमेकांशी आलेला थेट संपर्क किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बळ प्रयुक्त झालेले दिसते, अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. म्हणजे सरळ मी तुम्हाला उदाहरण दिलेस, गाडीचं उदाहरण दिले, दोन माणसाचा आणि गाडीचा संपर्क आला, हे झाले. तर व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की दोन वस्तूंमध्ये झालेला संपर्क म्हणजे गाडी आणि माणसात झालेला संपर्क म्हणजे संपर्क बल होय. कळतंय? दोन वस्तूंमध्ये झालेला संपर्क म्हणजे बल होय, संपर्क बल होय. कळतंय? आता आपण असंपर्क बल बघू. असंपर्क बल याचे उदाहरण असे की चुंबक आहे, चुंबकाला दोन बाजू असतात, नॉर्थ आणि साऊथ. बरोबर आहे. तर आपण आता काहीतरी टाचण्या टाकल्यात खाली आणि त्या टाचण्या चुंबकाने ओढतोय. आता ह्या दोन्ही वस्तू आहेत, याला कोणाचाही संपर्क येत नाही. बरोबर आहे. तर त्या चुंबकाला त्या टाचण्या आपण चुंबक आणि टाचण जवळजवळ केल्यानंतर ते चुंबक काय करते, त्या टाचण्याला ओढून घेते. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण काय सांगते? दुसरं उदाहरण कंगव्याचं आहे. ते तुम्हाला घरी जाऊन करायचं आहे. कळतंय सर्वांना? ओके. कंगवा घ्यायचा आहे. आपला वहीचे कागद असतात किंवा न्यूजपेपर असतात, वर्तमानपत्राचे कागद करायचे, तुकडे करायचे, ते तुकडे खाली टाकायचे आणि कंगव्याला थोडं घासायचंय. आम्ही शाळेत कंगवा डोक्याला घासत होतो, तसंही केलं तर चालेल. आणि ते कागदाजवळ न्यायचंय, कंगवा कागदाजवळ न्यायचा. तेव्हा काय होईल? कागद कंगव्याला चिपकेल. बरोबर आहे. हे झालं दोन वस्तूमधील कार्य म्हणजे असंपर्क बल. बरोबर आहे. तिसरं उदाहरण तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे नारळाचं. नारळाचं झाड आहे, तिच्याहून खाली ते नारळ पडतंय. हे गुरुत्वाकर्षण बलाचं एक उदाहरण आहे. हे पण असंपर्क बलामध्ये येतं. बरोबर आहे. तर असंपर्क बलाची व्याख्या आपल्याला सांगता येईल, दोन वस्तूंमध्ये कुठलाही संपर्क नसला तरी त्या वस्तूमध्ये बल प्रयुक्त होताना आपल्याला दिसते. कळते? कंगवा, कागद यात कोणताही संपर्क नसतो, परंतु ते एकमेकाजवळ येतातच. चुंबक, टाचण्या याच्यात बी कोणताही संपर्क नसतो, पण ते एकमेकाजवळ येतातच. बरोबर आहे. हे झालं बल. बलामध्ये संपर्क बल पहिलं, दुसरं हे असंपर्क बल. बरोबर आहे. संपर्क बलामध्ये उदाहरणं कोणते आहेत? गाडीचं उदाहरण दिलंय मी तुम्हाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर कुत्र्याचं उदाहरण दिलंय. त्याच्यानंतर फुटबॉल, चेंडू, फुटबॉल तुम्हाला वाटेल ते. बरोबर आहे. असंपर्क बलामध्ये कोणतं उदाहरण दिलंय? असंपर्क बलामध्ये दिलंय उदाहरण चुंबक, टाचणी. तुम्ही घरी करून बघू शकता. दुसरं उदाहरण दिलंय, दुसरं उदाहरण कंगवा आणि कागदाचे तुकडे. बरोबर आहे. तर आपल्याला असंपर्क बलाची व्याख्या काय सांगता येईल की दोन वस्तूंमध्ये कुठलाही संपर्क नसतानाही दोन वस्तूंमध्ये कुठलाही संपर्क नसला तरी त्या वस्तूमध्ये बल प्रयुक्त होते. हे झालं असंपर्क बलाची व्याख्या. बरोबर आहे. कळतंय सर्वांना? त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय संपर्क बल. संपर्क बल जे आहे त्या संपर्क बलास आपण स्नायुबल असेही म्हणतो. उदाहरण देतो. उदाहरण असे की जेव्हा आपण एखादी गाडी उभी आहे, बंद पडलेली गाडी आहे, तिला आपण ढकलतोय, तेव्हा आपले हे जे स्नायू आहेत या स्नायूचा उपयोग आपल्या शरीरातली ताकद
आपण त्याला लावतोय, म्हणजे स्नायूची ताकद त्याला लावतोय, बरोबर आहे. त्यामुळे त्याला आपण स्नायू बल असेही म्हणतो. कशास? संपर्क बलास. ओके, हे मी मोडतोय. व्याख्या कशी आहे? संपर्क बलास स्नायुबल असेही म्हणतात. तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल, पुस्तकात दिलेलं आहे. तुमच्या माहितीकरता किंवा तुम्ही नोट्स जर काढत असाल तर लिहून घ्या, नाही तर पुस्तकात दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बलाचा तिसरा प्रकार म्हणजे घर्षण बल. हिच्यात मस्त आहे, म्हणजे उदाहरणं खूप छान देता येतील. आता आपण टेबलावर चेंडू घेऊया. टेबलावर एक चेंडू ठेवलाय, तो चेंडू आपण ढकलला, तर ढकलल्यानंतर काय होणार आहे? ढकलल्यानंतर तो चेंडू असा ढकलत 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 समोर जाणार आहे आणि थोड्या वेळाने थांबणार आहे, बरोबर. माहिती ती स्पीड जी आहे, आता ढकलल्यानंतर ती स्पीड जोरात राहणार आहे, थोड्या वेळाने कमी 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 होत ती एकदम ठिकाणी थांबणार आहे. आता याच्यामध्ये काय होईल? घर्षण बल. कळते? घर्षण बल. घर्षण बल दिसते. आता मी बघा, आकृती दिसते. हा एक टेबल आहे. आता या ठिकाणी या पॉइंट वरती मी एक बॉल ठेवतोय, हा आहे चेंडू. आता याला काय करणार आहे? याला आपण ढकलणार आहे या ठिकाणी, मग तो काय होणार आहे? समोर 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 जाणार आहे. समोर समोर गेल्यानंतर काय होणार आहे? तो इथे जाऊन थांबणार आहे. इथे जाऊन थांबणार आहे, बरोबर आहे. इथे जाऊन थांबला म्हणजे यात काय झाले? घर्षण झाले. याची स्पीड फास्ट राहणार आहे सुरुवातीला, नंतर कमी कमी होतो, एका ठिकाणी थांबणार आहे. म्हणजे यामध्ये घर्षण बल होत आहे. घर्षण झाल्यामुळे तो थांबतोय, बरोबर आहे. हे झालं पहिलं उदाहरण घर्षण बलाचं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आता सध्या पावसाळा चालू आहे, बरोबर आहे. पावसामध्ये काय होते? आपण बाहेर गेल्यानंतर चिखल असतो, चिखलावरून घसरतो, बरोबर. त्यामुळे काय होते? आपलं घर्षण बल कमी होते, म्हणून आपण घसरतोय, बरोबर आहे. कळते? हे घर्षण बल, हे बॉलचं उदाहरण कळले तुम्हाला? कळते? ठीक आहे. तर चिखलामुळे आपण घसरतो तेव्हा आपलं घर्षण बल कमी होते. आता पुस्तकात मी तुम्हाला याचं उदाहरण दिलेलं आहे, घर्षण बलाचं. हे चेंडूचं उदाहरण दिलेलं आहे पुस्तकामध्ये. घर्षण बल हे, आता घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेने विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. ही घर्षण बलाची व्याख्या आहे. ते आपण या बॉलवर अप्लाय केलंय, बरोबर आहे. तेव्हा मी तुम्हाला पावसाळ्यातलं म्हणजे चिखलाचं उदाहरण दिलंय. तेव्हा काय होते? म्हणजे घर्षण बल हे आपल्या जीवनात पण खूप आवश्यक आहे. सरळ सरळ म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा बाहेर जातो, चिखलातून पाय घसरतो, तेव्हा आपण पडतो. पाय घसरल्यानंतर पडतो, तेव्हा आपलं घर्षण बल कमी होते. म्हणून जीवनात घर्षण बल हे खूप आवश्यक आहे. कळते? हे झालं घर्षण बल. घर्षण बलाची व्याख्या: सर्व गतिमान वस्तूवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. हे झालं घर्षण बलाची व्याख्या. तर आपण आतापर्यंत घर्षण बल कळले सर्वांना. मला सांगा आता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. एक थोडी 2 मिनिटात रिव्हिजन घेऊ आपण. सांगू शकेल कोणी?
एखाद्या स्थिर वस्तूवर, म्हणजे एखादी वस्तू आहे त्या वस्तूवर कोणतेच बल कार्यरत नसते, आणि एखादी गतिमान वस्तू आहे तिच्यावर पण आपण कोणतेच बल कार्यरत करत नाही, तिच्यावर कोणतेच बल आपण लावत नाही, तरीही ती त्या दिशेने सरळ जात असते. हा झाला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण आज बघितलंय बल म्हणजे काय. बल म्हणजे एखाद्या स्थिर वस्तूवर केलेले कार्य म्हणजे बल होय. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बलाचे प्रकार, संपर्क बल, असंपर्क बल, त्यानंतर घर्षण बल असं बघितलंय. संपर्क बलाचे उदाहरण तुम्हाला दिले, पुस्तकात पण दिलेले आहे. गाडीला लावलेला धक्का, त्याच्यानंतर फुटबॉलवर केलेला फोर्स, त्याच्यानंतर कुत्र्याला ओढणे, हे झाले संपर्क बलाचे उदाहरणे. त्याच्यानंतर असंपर्क बल कोणते, चुंबकाचं उदाहरण दिलंय. चुंबक आणि टाचन यात कोणताही संपर्क नसतो, तरी ते एकमेकांकडे आकर्षिले जातात. कंगवा, त्यानंतर दुसरं उदाहरण आहे कंगवा आणि कागदाचे तुकडे, हे पण एकमेकांकडे ओढल्या जातात. हे झाले असंपर्क बलाचे उदाहरणे. आणि तिसरं आहे घर्षण बल. घर्षण बल म्हणजे कोणते, की एखादा बॉल आपण ढकललो किंवा एखादी गाडी आपण ढकलली, ती थोड्या वेळाने जाऊन थांबते, बॉल पण थोड्या वेळाने जाऊन थांबतो. हे झाले घर्षण बलाचे उदाहरणे. कळलंय सर्वांना. पुन्हा आपण आपल्याला पावसाळ्यात आपण जेव्हा घसरतो तेव्हाही त्यात पण घर्षण बल आपलं कमी होते. बरोबर आहे. हे झाले घर्षण बलाचे उदाहरणे. कळतंय. पुन्हा मी तुम्हाला एक नोट्स काढायला सांगितली होती, एक वाक्य लिहून दिलं होतं. कळतंय. सध्या फळ्यावर लिहिलेलं आहे. संपर्क बला स्नायुबल असेही म्हणतात, हे ध्यानातच ठेवा. परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. स्नायुबल कशास म्हणतात, त्याचं उत्तर आहे संपर्क बल. संपर्क म्हणजे गाडीचा आणि माणसाचा, कुत्र्याचा आणि माणसाचा, फुटबॉलचा आणि माणसाचा संपर्क जेव्हा येतो त्याला स्नायुबल असेही म्हणतात. कळतंय सर्वांना. कळलंय. सर धन्यवाद. याच्यानंतरचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.